तर प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 4. काय प्रॉब्लेम दिलाय पहिल्यापासून व्यवस्थित आपण बघूया. इथं दिले एक बॅलन्स शीट ऑफ शिवाजीराव अँड जयसिंगराव. दोन लोक आहेत, एक शिवाजीराव, दुसरा आहे जयसिंगराव. आता त्यांची बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटी साईडला दोघांचं कॅपिटल दिलंय, खाली क्रेडिटर्स आहेत, त्यानंतर दिले लोन ऑन मॉर्गेज ऑफ बिल्डिंग. लोन ऑन मॉर्गेज, मॉर्गेजचा अर्थ होतो तारण देऊन, म्हणजे आपण कर्ज काढायला गेल्यानंतर आपल्याला तारण द्यावं लागतं. ठीक आहे, तर ते तारण देऊन आपण एक कर्ज काढले, बिल्डिंग तारण देऊन, ते लॅबिलिटी आपली. त्यानंतर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर, कुठली तरी एक बँक आहे, त्याचं एक कर्ज आहे. असेटला बिल्डिंग मशिनरी स्टॉक डेटर्स नॉर्मल असेट साइड इथं दिलेले आहे. ओके, त्यानंतर बघा खाली काय दिले. खाली दिले बॅलन्स शीट ऑफ अरवाडे अँड भवानी शंकर ऑन 31 डिसेंबर 1967. तिथं पण एक बॅलन्स शीट आहे, त्याची लॅबिलिटी साईड बघा. दोघांचं कॅपिटल आहे, क्रेडिटर्स आहे, आरवाडेज लोन नावाचं एक लॅबिलिटी आहे, आणि सांगली बँक लिमिटेडचं एक काहीतरी इथं लोन आहे. असेटला फिक्स्चर आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, डेटर्स मध्ये आरडीडी वजा केलाय, बिल्स रिसिवेबल आहेत, आणि कॅश इन हँड इथं दिलेलं आहे. एक नॉर्मल बॅलन्स शीट आहे ज्यामध्ये असेट लॅबिलिटी साईड दिले. आता इथं खाली बघा काय झालं. इट वॉज डिसाइडेड टू अमलगमेट अबाउ फॉर्म्स ऑन द 1st डे ऑफ जानेवारी. त्या दोन लोकांनी ठरवलं की आपण आपला बिझनेस एकत्र येऊन करायचा. ओके, आणि खाली लाटींच्या आधारावर. तर पहिलं काय सांगितलं बघा, प्लांट मशिनरीला डिप्रिसिएशन आहे 5%चं. प्लांट मशिनरी वरच्या बॅलन्स शीट मध्ये आहे, त्याला डिप्रिसिएशन सांगितलंय. लँड बिल्डिंगला अप्रिसिएशन सांगितलंय 15%चं. तर लँड बिल्डिंग पण वरच्या बॅलन्स शीट मध्ये अप्रिसिएशन आहे 15चं. बघूया. तिसरी ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सला आरडीडी प्रोव्हाइड करा म्हणून सांगितले 5%. तर दोन्हीकडचे डेटर्स आहेत त्याला आरडीडी देऊया आपण 5%चा. त्यानंतर ऑदर असेट्स आर टू बी टेकन ऍट बुक व्हॅल्यूज. बाकीचे असेट नॉर्मल घ्या बुक व्हॅल्यूला असं सांगितलंय. ऑल लॅबिलिटीज वर टेकन ओव्हर. सगळी कर्ज नवीन कंपनीने घेतली एक्सेप्ट आरवाडेज लोन विच वॉज अज्युम्ड बाय आरवाडे. फक्त आरवाडेचं जे कर्ज आहे ते काही त्यांनी घेतलेलं नाहीये. गुडविल दिले न्यू फॉर्मचं, आणि खाली ते 7 नंबरच्या ऍडजस्टमेंटला सध्या इग्नोर आपण करतोय. चलो, काही हरकत नाही. बेसिक प्रॉब्लेम आहे, काही फार अवघड असं यामध्ये नाहीये. सॉल्व्ह याला करूया. पहिल्यांदा इकडलं हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ना, याच्या पार्टनर्स कॅपिटलला नावं टाका. हे दोघांचं आहे, कोणाचं माहिती आहे का, शिवाजीराव आणि जयसिंगराव यांचं. पहिला बघूया, शिवाजीराव आणि हा काय जयसिंगराव. आणि त्याचे दुसरा आहे ना, त्याला टाका आरवाडे आणि भवानी शंकर. ठीक आहे, दुसरा आहे त्याला नाव टाका, हा आहे अरवाडे आणि भवानी शंकर. चलो स्टार्ट करूया बेसिक पोस्टिंगला. बेसिक पोस्टिंग करताना पहिल्यांदा आपण काय करतो, बॅलन्स शीट दिलेले आहेत ना त्याचं पोस्टिंग आपण पहिल्यांदा करतो. पहिला ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करूया, शिवाजी आणि जयसिंगचं. ठीक आहे, यामध्ये काय काय बघा. इथं कॅपिटल दिले. पहिल्यांदा कॅपिटल किती आहे बघा, 36 आणि 36,000. ते कॅपिटल लिहितो आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. ठीक आहे, याला लिहून घ्या बाय बॅलन्स बीडी. दोन्ही लोकांचं कॅपिटल आहे दिलेलं 36,000. ठीक आहे, तर हे कॅपिटल आपण लिहिलं दोघांचं पण 36. फर्स्ट थिंग कम्प्लिटेड. सेकंड, यानंतर परत काय झालं आपलं, दुसरी स्टेप आपण बघतो. दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस, पीएल अकाउंट असा कुठला पॉईंट दिलेला आहे का. तर मित्रांनो, या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला असा जनरल रिझर्व्ह वगैरे कुठला पॉईंट दिलेला नाहीये, त्याला सोडून देऊया. तिसरा पॉईंट, कॅश किंवा बँक बॅलन्स दिलाय का. तर बघा, पहिल्या वरच्या बॅलन्स शीट मध्ये कॅश किंवा बँक बॅलन्स सुद्धा तुम्हाला दिलेला नाहीये, तर त्याला पण आपण सोडून देऊया. चलो, देन पुढचा पॉईंट काय आहे बघा, इथं असेट लॅबिलिटी. तर असेट लॅबिलिटी मध्ये लिहून घेऊया पहिल्यांदा लॅबिलिटीज. त्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिले आहेत क्रेडिटर्स, ते आहेत 30,000 रुपये. लॅबिलिटीला लिहून घ्या. बॅलन्स शीटला वर एक 2 ओळी जागा सोडा कॅपिटल लिहिण्यासाठी, आणि त्यानंतर क्रेडिटर्स. त्याला काय ऍडजस्टमेंट नाहीये. अमाऊंटला डायरेक्टली आउटरला क्रेडिटर्स आहेत 30,000 रुपये, तर मी हे लिहितो 30,000 आउटरला डायरेक्टली. क्रेडिटर्स आहेत 30,000. नेक्स्ट पुढचा दिलाय लोन ऑन मॉर्गेज ऑफ बिल्डिंग 25,000. लोन, मी नुसत्याला लोन म्हणतो 25,000 रुपये. नुसतं लोन म्हणतो 25,000 रुपये. ठीक आहे, त्यानंतर परत काय झालं बघा, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचं पण काहीतरी लोन आहे 8,000. ते पण काहीतरी हे आहे, ते पण मी इथं लिहितो लोन ऑफ कोल्हापूर
डिस्ट्रिक्ट बँक अमाऊंट आहे 8,000. ठीक आहे, 3 लायबिलिटीज आहेत इथं, क्रेडिटर्स लोन, एक 2 लोन आहेत, एक क्रेडिटर्स आहे. ते त्याला कुणाला पण ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे काय केलं आपण, त्यांचे जे बॅलन्सेस आहेत डायरेक्टली काय केलेत, आउटरला तिकडे लिहून घेतलेत. सेम गोष्ट करायची आसेटच्या बद्दल. आसेटमध्ये काय करायचं, फक्त जर ऍडजस्टमेंट असेल तर त्याला आपण इनरला लिहितो. ठीक आहे, बघा यामध्ये आता असेटमध्ये काय दिलंय. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट आहे 40,000, त्याला इनरला लिहा, ऍडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 40,000 इनरला. ठीक आहे, 40,000 रुपये इनरला. येस. नेक्स्ट अजून यानंतर दिले मशिनरी, प्लांट मशिनरी 60,000 रुपये. तर हे लिहूया इथं, प्लांट अँड मशिनरी 60,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी 60,000 रुपये, ते पण इनरला. नेक्स्ट पॉइंट दिलाय स्टॉक. स्टॉक आहे 20,000. स्टॉकला काही ऍडजस्टमेंट नाहीये मित्रांनो, त्यामुळे त्याला आउटरला डायरेक्टली लिहूया आपण 20,000 रुपये. ठीक आहे, स्टॉक 20,000 रुपये. आणि लास्ट यानंतर दिले डेटस. डेटस 15,000 लिहिलेत ना तिकडे खोडून, मीच लिहिलेत म्हणजे ते बरोबर असणार आहे. डेटस 15,000 इनरला लिहा. मित्रांनो बॅलन्स शीटचं पोस्टिंग कळालंय का मला एकदा सांगा. कॅपिटल, कॅश बॅलन्स नव्हता, जनरल रिझर्व्ह वगैरे काही नव्हतं आपलं. इथंपर्यंत झालेलं काम आहे ते कळालेलं आहे का, एकदा मला सांगा जरा, थोडं क्विकली बोला. यस प्रणव, यस समृद्धी, यस मृण्मयी, यस आकांक्षा. कळाले मित्रांनो बाकीच्या सगळ्या? काही डाऊट आहे? बेसिक पोस्टिंग आहे, काही अवघड नाही आहे यामध्ये. ठीक आहे, चलो एवढे लोक तर हो म्हणतात. मग आता मी जातो दुसऱ्या बॅलन्स शीट कडे. ठीक आहे, मी आता दुसरी बॅलन्स शीट बघतो, सेम याचं पण पोस्टिंग करतो. ही बॅलन्स शीट कुणाची आहे, ही आहे अरवाडे आणि भवानी शंकर या दोघांची. आता यामध्ये बघा, अरवाडे भवानी शंकरच्या बॅलन्स शीट मध्ये पण सेम क्रम आहे आपला. पहिल्यांदा आपण काय करतो, पहिल्यांदा आपण कॅपिटल रेकॉर्ड करतो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला. याला म्हणा बाय बॅलन्स पीडी. बाय बॅलन्स बीडी. अमाऊंट बघा कॅपिटलची 26 आणि 26 दोघांची पण दिलेली आहे, बरोबर आहे ती. 26,000 26,000. ठीक आहे, कॅपिटल रेकॉर्ड केलं. स्टेप नंबर 2, दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये कुठेही आपल्याला जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस, पीएल अकाउंट असला पॉईंट दिसतो का, तर अशा पद्धतीचा कुठलाही पॉईंट दिलेला नाहीये, सोडून द्या त्याला. स्टेप नंबर 3, दिलेल्या प्रॉब्लेम बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला कॅश किंवा बँक बॅलन्स दिसतो का, तर यस. इथं कॅश बॅलन्स बघा असेटला सगळ्यात लास्टला दिलाय, तो आहे 800 रुपयाचा. तर तो कॅश बॅलन्स जो आहे ना, बँक बॅलन्स जो आहे व्हॉट एव्हर, तो इथं बँक अकाउंट कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण याला रेकॉर्ड करतो. टू बॅलन्स बीडी 800 रुपये. टू बॅलन्स बीडी 800 रुपये. यस, टू बॅलन्स बीडी 800 रुपये. 3 नंबर स्टेप झाली. 4 नंबर स्टेप्स असेट लॅबिलिटीज. असेट लॅबिलिटी मध्ये बघा, पहिलं लॅबिलिटीज रेकॉर्ड करूया. पहिले आहेत क्रेडिटर्स, ते आहेत 30,000 रुपये. ठीक आहे, क्रेडिटर्स आहेत 30,000 रुपये. एक त्याला काही ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्टली मी त्याला लिहितो आउटरला 30,000. ठीक आहे, क्रेडिटर्स लिहिले बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, आउटरला 30,000. नेक्स्ट पॉइंट आहे इथं दिलेला अरवाडेज लोन. बघा ते मिसेस अरवाडेज लोन दिले ना 5,000 रुपयाचं, त्याला एक ऍडजस्टमेंट आहे बरं का, त्यामुळे त्याला काय करा माहितीये का, इनरला लिहा या पद्धतीनं. मिसेस अरवाडेज लोन अमाऊंट इनरला लिहाल 5,000. अमाऊंटला इनरला 5,000 रुपये. चलो नेक्स्ट वन, ते सांगली जिल्हा बँक काहीतरी कर्ज दिसतंय 8,000 रुपये. ठीक आहे, त्याला पण एक ओळ जागा सोडा याला, आणि खाली लिहा सांगली, याला असं म्हणा लोन ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट बँक. सो किती आहे ते 8,000 रुपये.
चलो, तर हे झाल्या लायबिलिटीज. आपल्या एकाला ऍडजस्टमेंट आहे, सो आपण काय केलंय, त्याला इनरला लिहिलंय. ठीक आहे, बाकीचं आहे ते बघूया परत. ऍडजस्टमेंट नंतर वाचू, त्यावेळेला त्याला एक्सप्लेन करूया, त्याच्या रिलेटेड डिस्कशन काय आहे ते त्यावेळेला करूया. टेन्शन काही घेऊ नका, त्याचं सोपं आहे ते. देन असेटला फर्निचर फिक्सचर आहे 2000. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे का, नाहीये. 2000 रुपये फर्निचर अँड फिक्सचर. डायरेक्टली आउटरला लिहा, फर्निचर अँड फिक्सचर 2000 रुपये. स्टॉक 51,200, त्याला पण ऍडजस्टमेंट नाही. 51,200. चलो, देन त्यानंतर पुढे दिले तुम्हाला डेटर्स. डेटर्स बघा, इनरचे लिहायचे बघा, कायम लक्षात ठेवा. एक पॉईंट सगळे व्यवस्थित इथं लक्ष द्या. एक पॉईंट तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय महत्वाचा. डेटर्स बॅलन्स शीट मध्ये दिलेले असतील आणि त्या डेटर्स मधनं खाली आरडीडी या पद्धतीनं वजा करून दाखवलेला असेल, तर मित्रांनो तुम्हाला इनरचे डेटर्स लिहायचे आहेत बॅलन्स शीटला. ठीक आहे, काय सांगतोय पुन्हा एकदा ऐका. डेटर्स जर तुम्हाला बॅलन्स शीटला दिलेले असतील आणि त्या दिलेल्या डेटर्स मधनं जर आरडीडी तुम्हाला या पद्धतीनं वजा करून तिथं दाखवला असेल, तर इनरचे जे डेटर्स आहेत ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी इथं लिहितो बॅलन्स शीटला डेटर्स 40,000 रुपये. डेटर्स मी घेतोय 40,000 रुपये. मग आता त्या ओल्ड आरडीडीचं, मग त्या आरडीडीचं काय करायचं, खालच्या 2,000 रुपये, तर त्याला म्हणायचं दिस इज ओल्ड आरडीडी. तो जो खाली वजा करून दाखवलेला आरडीडी आहे ना, त्याला म्हणायचं ओल्ड आरडीडी. आणि तो ओल्ड आरडीडी जो आहे तो कुठे लिहायचा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. याला म्हणायचं बाय ओल्ड आरडीडी. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला म्हणायचं बाय ओल्ड आरडीडी. त्याची अमाऊंट आहे 2,000 रुपये. त्याला म्हणायचं बाय ओल्ड आरडीडी, त्याची अमाऊंट आहे 2,000. कायम लक्षात काय ठेवाल, या प्रकारे डेटर्स मधनं इनर जर आरडीडी तिथं वजा करून दाखवलेला असेल, तर तुम्ही काय कराल, इनरचे डेटर्स तिथं लिहाल. ठीक आहे, आणि त्यानंतर परत ओल्ड आरडीडी जो आहे तो तिथं 2,000 रुपये रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड कराल. ठीक आहे, का येत राहतो हा पॉईंट, लक्षात राहील तुमच्या, काय अवघड नाहीये. देन परत आहे बिल्स रिसिवेबल 3,000 रुपये. तर बिल्स रिसिवेबल नॉर्मल असेट आहे, त्याला लिहा असेट बाजूला. बिल्स रिसिवेबल 3,000. तर मित्रांनो इथंपर्यंत मी पोस्टिंग कंप्लीट केलंय. मी ऍडजस्टमेंट पार्ट कडे जाणार आहे. ऍडजस्टमेंट पण क्विकली आपल्या होतील, कारण बऱ्यापैकी तुम्ही या टॉपिक मध्ये थोडं पुढे आलाय, जरा बऱ्यापैकी समजलाय तुम्हाला हा टॉपिक, असं मला फील होतंय. सो क्लिअर आहे इथंपर्यंत, जायचं ऍडजस्टमेंट कडे. काय डाऊट आहे कुठला, बोलायचं आहे कशावर, तर सांगा मला. थोडं क्विकली बोला, सो दॅट आपलं काम क्विकली होईल. इथंपर्यंत क्लिअर आहे का? मृण्मयी ठीक आहे. हा, यशस्वी, प्रणव, समृद्धी, बाकीचे लोक मित्र सगळ्यांना समजतंय? यश, आकांक्षा, लोक आज कमी आहेत. यशस्वी कळालं काय तुला? प्युअरली जे ऑनलाईन आहेत ते लोक. ठीक आहे, चलो. सो मला वाटतंय क्लिअर इथंपर्यंत असावं. तर आपण जातोय आता आपल्या पुढच्या पार्टकडे, जे आहे ऍडजस्टमेंटचा पार्ट. ऍडजस्टमेंटच्या पार्ट मध्ये बघा, पहिली ऍडजस्टमेंट काय दिलंय, सिंपल ऍडजस्टमेंट आहेत आतापर्यंत झालेल्या. कुठली ऍडजस्टमेंट अशी नाही की आपल्याला येत नाही. ठीक आहे, फर्स्ट बघा, प्लांट मशिनरी टू बी डिप्रिसिएटेड बाय 5%. प्लांट मशिनरी इथं आहे माझी, याला त्यांनी सांगितलंय 5% डिप्रिसिएट करा. तर डिप्रिसिएशन आपण वजा करत असतो. ठीक आहे, लहानपणापासून आपण बघत आलोय. लेस डिप्रिसिएशन 5%. 60,000च्या 10% 6,000. मग त्याच्या निम्मे, 6च्या निम्मे येतात 3,000. ठीक आहे, 60 मधनं 3 गेले, बाहेर राहतील 57. चलो, देन परत प्लांट मशिनरीचा डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट, टू प्लांट अँड मशिनरी.
ठीक आहे, डेबिटला. का डेबिटला? का तर खर्च आहे म्हणून. ठीक आहे, सगळे एक्सपेंडिचर आपण डेबिटला रेकॉर्ड करतो, इन्कम आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो. चलो ओके. सेकंड ऍडजस्टमेंट क्विकली बघूया यासारखीच. लँड बिल्डिंग टू बी ऍप्रिसिएटेड बाय 15%. लँड बिल्डिंगला ऍप्रिसिएशन करा 15%. ऍप्रिसिएशन मित्रांनो आपण ऍड करतो, हे ऍड ऍप्रिसिएशन 15%. आता बघा 15%, 40,000च्या 15%, 15 चोक 60, 6,000 रुपये येतील. ठीक आहे, 40 अधिक 6 आउटरला जातील 46,000. ठीक आहे, आउटरला जातील 46,000. आता 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 याच्या पुढे काय? ऍप्रिसिएशन हा आपला फायदा आहे. ठीक आहे, आणि सगळे हे जे फायदे असतात ते आपण रेकॉर्ड करतो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. तर याला म्हणा बाय लँड अँड बिल्डिंग 6,000. बाय लँड बिल्डिंग 6,000. ओके, सिंपल. अमलगमेशन मध्ये या ऍडजस्टमेंट ठरलेल्या आहेत, 100% असणार परीक्षेमध्ये. एक डिप्रिसिएशन असेल, एक ऍप्रिसिएशन असेल. अजिबात मार्क आपल्याला घालवायचा इथं नाहीये. सिंपल आहे, आपण 12वी 11वी पासून आपलं करत आलोय हे सगळं, यात काही विशेष नवीन शिकवतोय आज असं काही नाहीये. चलो, थर्ड ऍडजस्टमेंट, डेटर्स आर टू बी टेकन ओव्हर फॉर द काय म्हणतो त्याला, प्रोव्हिजन त्यांनी सांगितलंय बनवा आरडीडीची 5%. आता डेटर्सचा काय विषय आहे की डेटर्स आहेत दोन्ही बाजूला. आपण एकेकाचं बघूया. पहिले या डेटर्सचं बघा. या डेटर्सला आरडीडी सांगितलं, इथं लेस आरडीडी 5%. आता 15,000च्या 5%, 15च्या 10%, 1500, 5%, किती येतील मग? 1500च्या निम्मे 750. ठीक आहे, आता 750 वजा केले तर इथं 14,250 राहतील. होपफुली बरोबर असेल माझं उत्तर, तुम्ही काय देत नाहीये तरी पण बरोबर असणार आहे. 14,250 राहतील आउटरला. ठीक आहे, डेटर्सचा आरडीडी वजा केलाय तुम्ही तर. परत आता मग या आरडीडीचा सेकंड इफेक्ट कुठं? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. टू आरडीडी 750. टू आरडीडी 750. ठीक आहे, तर हे झालं इकडलं. जी पहिली कंपनी आहे ना त्यांचं डेटर्सचं आरडीडी झालं. दुसऱ्या कंपनीचे पण डेटर्स आहेत इथं काहीतरी. याला पण करूया आपण ही ऍडजस्टमेंट. लिहा इथं लेस आरडीडी 5%. आता 40,000च्या 5% येतात 2,000. 40 मधनं 2 गेले 38,000 राहतात आउटरला. चलो, हे झाले. परत इथं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2 आरडीडी 2,000. चलो, इथपर्यंत ऍडजस्टमेंट कॉमन होत्या, इथपर्यंतच्या ऍडजस्टमेंट बेसिक होत्या. इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे का? एकदा सगळे लोक बोला, सगळे. ठीक आहे, थोडस क्विकली बोला तर बरं पडेल. यश मृण्मयी, यशस्वी, समृद्धी, आकांक्षा, प्रणव, सगळे बोला रे. कोण कोण आहेत जे लेक्चर अटेंड करतात ते सगळे लोक. इथपर्यंत क्लिअर आहे? यश प्रसाद. चलो ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा एक नवीन ऍडजस्टमेंट यामध्ये आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, ती ऍडजस्टमेंट काय आहे जरा बघा. ऑफलाईन वाल्यांनी बघितले, पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून बघा. इथं 4 नंबरची ऍडजस्ट, 3 नंबर पर्यंत क्लिअर झालं, 4थ्यापर्यंत आलोय. 4थ्याचं काय झालंय बघा. इथं ऑदर असेट्स आर टेकन ओव्हर ऍट बुक व्हॅल्यूज. ही काय ऍडजस्टमेंट नाहीये. त्यांनी काय सांगितलंय की वरचे ते 3 ऍडजस्टमेंट, ऍप्रिसिएशन, डिप्रिसिएशन, आरडीडी झाल्यानंतर जे काही असेट्स राहतात बाकीच्या, त्या सगळ्या काय केल्यात की त्या बुक व्हॅल्यूला घेतल्या, जशाच्या तशा घेतल्या. त्यामुळे त्यांच्या किमतीत काही फरक नाहीये. सो दिस इज नॉट अ ऍडजस्टमेंट, दिस इज जस्ट अ ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ही तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिले. ठीक आहे, त्याचं काम झालेलं आहे. 5व्याकडे या. 5व्यामध्ये बघा, ऑल लॅबिलिटीज वर टेकन ओव्हर. त्यांनी काय सांगितलं? सगळ्या लॅबिलिटीज नवीन कंपनीनं घेतल्या. ठीक आहे, सगळ्या लॅबिलिटी नवीन कंपनीनं घेतल्या एक्सेप्ट पण मिसेस अरवाडेज लोन विच वॉज अज्युम्ड बाय अरवाडे. पण हे जे अरवाडेच्या बायकोनं दिलेलं व्यवसायाला कर्ज होतं
ते कर्ज त्या आरवाडेनं पे केलं. ठीक आहे, आरवाडेच्या बायकोनं जे दिलेलं एक कर्ज आहे ते त्या आरवाडेनं पे केलं. आता आपण बोलतोय कोणाविषयी, तर इथं बोलतोय, आपण बोलतोय या कर्जाविषयी. बघा इथं लॅबिलिटीला हे कर्ज आपण लिहिलेलं आहे, मिसेस आरवाडेज लोन 5,000. हे कर्ज आपण भागवलंय. कुणी भागवलंय? पार्टनरनं भागवलंय. त्याचं नाव काय? तर त्या पार्टनरनं कुठल्या पार्टनरनं पे केलंय? आरवाडेनं. अशी ऍडजस्टमेंट आली तर एक तर पहिली गोष्ट बघा, बेसिक सेन्स आहे, ही आहे बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड. लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या आपण काय रेकॉर्ड करतो, तर आपली सगळी जी काही देणी असतात, जी काही आपली सगळी कर्ज असतात ती आपण रेकॉर्ड करतो. ठीक आहे, आता यामध्ये बघा की एक आमचं कर्ज आहे 5,000 रुपयाचं, काहीतरी ते कर्ज एका व्यक्तीनं आपल्या व्यवसायाला दिले. ते कर्ज भागलं म्हणजे ते कर्ज आपण पे केलं, तर इथं बाहेर लिहायचं काही संबंध येत नाही, हे झिरो झालं पाहिजे. म्हणजे याला काय म्हणायचं आपण इथं, लेस पेड बाय अरवाडे 5,000. याला म्हणा लेस पेड बाय अरवाडे 5,000. लॅबिलिटी ती 0 रुपयाची झाली. म्हणजे ते कर्ज आपलं राहिलेलं आता नाही. का नाही राहिलेलं? का तर होतं कर्ज 5,000चं, ते आम्ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहित होतो, बट नाऊ ते कर्ज आम्ही काय केलं? पे केलं. आणि एकदा का कर्ज जर पूर्णपणे भागवलं असेल, ती लॅबिलिटी संपली असेल, तर मग त्याला पुन्हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिण्याचा सेन्स तिथं काही नाही बनत. सो त्याला तिथं बाहेर काय करायचंय? झिरो करायचंय. फर्स्ट पॉइंट हा झाला या ऍडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट, असं समजा हवं तर. सेकंड इफेक्ट काय करणार तुम्ही, तर जे कर्ज त्या आरवाडीनं पे केलेलं आहे ना, ते कर्ज लिहायचं त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, ते कर्ज, एखादं कर्ज जर एखाद्या पार्टनरनं पे केलं तर त्याला रेकॉर्ड करायचंय तुमच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्याला या पद्धतीनं म्हणा, बाय लोन अकाउंट. बाय लोन अकाउंट, आरवाडेनं लोन पे केले तर त्याच्या कॉलम मध्ये 5,000. आरवाडेनं लोन पे केले तर त्याच्या कॉलम मध्ये 5,000 रुपये. तर या पद्धतीनं याचे दोन इफेक्ट आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, सो मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट या पद्धतीनं कव्हर अप केलेली आपण आहे. पुन्हा मराठीमध्ये तुम्हाला एक 2-3 पॉईंट तिथं लिहून देतो उद्याच्याला, सो दॅट हे पूर्णच क्लिअर तिथं होऊन जाईल. चलो नेक्स्ट पॉईंट बघा काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे, गुडविल ऑफ टू फर्म्स वॉज व्हॅल्यूड ऍट 25,000 अँड 16,000 रिस्पेक्टिव्हली. गुडविल दिले, पहिल्या कंपनीचं 25, दुसऱ्या कंपनीचं 16,000 व्हॅल्युएशन झाला. आता रेशो दिलेले आहेत का, तर रेशो मित्रांनो दिलेले नाहीयेत. तर आपण काय करूया, निम्म समसमान घेऊया. पहिल्या कंपनीचं गुडविल आहे 25,000, तर ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पहिली कंपनी जी आहे त्याच्या इथं क्रेडिटला लिहा. पहिल्यांदा गुडविल आपण पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितो दोघांसाठी. हे लिहा बाय गुडविल. 25,000 पहिल्यासाठी आहेत, तर 25च्या निम्मे 12.5 दोघांना. 25च्या निम्मे 12.5 दोघांना. फर्स्ट पॉइंट गुडविल, फर्स्ट इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. सेकंड गुडविल तुम्हाला लिहायचं कुठं आहे, 25,000 बॅलन्स शीटच्या असेटला. गुडविल इज असेट, तर त्याला लिहायचं तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. गुडविल 25,000. चलो ठीक आहे, फर्स्ट. सेकंड सेम दुसरं किती आहे बघा, ते आहे 16,000 रुपये गुडविल तुमचं. गुडविल इथं आहे बाय गुडविल अकाउंट. 16च्या निम्मे 8,000. परत दुसरा इफेक्ट कुठं, बॅलन्स शीटच्या असेटला. गुडविल 16,000. गुडविल 16,000. येस, मित्रांनो प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. क्लोजिंग करायचं आहे. क्लोजिंग करूया का क्विकली एकदा बोलायचं, क्लिअर आहे का सगळ्या ऍडजस्टमेंट, स्पेशली ती लोन वाली.
क्विकली बोला, क्विकली, सो दॅट मला क्लोजिंग कडे जाता येईल. यस मृण्मयी, यस समृद्धी, यशश्री, प्रणव, आकांक्षा. व्हिडिओज काही मागचे अपलोड करायचे राहिले त्या ऍपमध्ये, मी करतोय व्हिडिओ अपलोड. थोडस बिझी आहे, ते तर सुरूच आहे काही ना काहीतरी कामं. त्यात ते फर्स्ट इयर कडे थोडस लक्ष कमी आहे अजून. चलो, सो करतो मी या 2 दिवसामध्ये सगळं. बघा, क्रेडिट मोठी येते 6,000, तीच इथं लिहा 6,000. 6 मधनं 3,750 गेले, 6 मधून 3,750 गेले. करा किती येतं बघा. 2,250, 2,250 उत्तर येतं का बघा. बरोबर आहे का बघा, चुकलं असेल तर मला सांगा. मृण्मयी चुकलंय का बघ. समृद्धी, आकांक्षा बरोबर आहे. प्रणव, येस मित्रा, 2,250. दिस इज अ प्रॉफिट. याला आपण कुठे ट्रान्सफर करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. दोघांचं आहे हे, यस आणि जे. ओके, आता बघा यांचा रेशो समान आहे. 2,250 ला 2 डिवाइड करा, म्हणजे प्रत्येकाला येतील किती, 1,125. 1,125 हा जो प्रॉफिट आहे याला आपण रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आणि हे आन्सर आहे तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंटचं, 2,250 रुपये. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, याची आपण केली डबल एंट्री. डबल एंट्री होणार कुठं, रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन. दोघांचे 1,125, 1,125. आता हे क्लोज करूया. आता बघा हे किती आहेत, 36 आणि 12. 36 आणि 46, 46 आणि 2 48, 48 आणि 49,125. इकडं पण 39,125, 49,125. वर वजा करायला काही नाहीये, 49,125. सेम अमाऊंट आहे इकडं सुद्धा, 49,125, 49,125, 49,125. 625. हा बरोबर आहे आकांक्षा. आय एम सॉरी. 500 आणि 625. येस 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 आकांक्षा, तुझं बरोबर आहे. 625. येस मृण्मयी, थँक्यू. येस, पार्टनर्स कॅपिटलचं जे उत्तर असतं टू बॅलन्स बीडी. आता बघा, बँक अकाउंटला इथं पण काही नाही, इथं पण काही नाही. सो बँक अकाउंट कन्सिडर करू नका, सोडून द्या. ते जे उत्तर आले ना पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं, ते ऍज अ कॅपिटल म्हणून इथं लिहा, यस आणि जे. क्विकली थोडस करूया. 49,625 दोघांचं. झिरो 5 2 9 2 18 19 9 99,250 आउटरला येतात का बघा कॅपिटलच्या. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा, किती येते मला सांगा. बॅलन्स शीटच्या या दोन्ही बाजूंची टोटल करा, किती येते मला सांगा. यशस्वी, 99,250 पहिला आन्सर बरोबर आहे. मृण्मयी दुसरा, पहिला आन्सर बरोबर आहे. पूर्ण टोटल करा, किती येते सांगा. 1,62,250. आकांक्षा, यशस्वी दोघींनी सेम आन्सर दिले, मग बरोबर असणार आहे 1,62,250. सगळ्यांनी टोटल तेवढ्या करावे. समृद्धी, उत्तर बरोबर आहे. मृण्मयी, उत्तर बरोबर आहे. क्लिअर आहे. इथं ही बॅलन्स शीट ठीक आहे, हे सगळं क्लोज झालं. सेम गोष्ट करायची आहे आपल्याला दुसऱ्या
ह्याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर हे आता दुसरा अकाउंट क्लोज करूया. हे बघा, इथं पहिलं रिव्हॅल्युएशन डेबिट आणि क्रेडिटला 2000 आहेत. दॅट मीन्स या कंपनीला ना नफा होतो ना तोटा. हे अकाउंट जर टॅली होत असेल तर इथं ना कुठलाच बॅलन्स राहतो, दोन्ही बाजूला समान अमाऊंट आहे, सो दॅट इथं ना नफा ना तोटा आहे. ठीक आहे, प्रणव वही तसंच आहे ना रे आधीच्या? प्रणव, प्रथमेश, कोण कोण आहे आधीचे लोक अटेंड केलेले? सेम थिंग आहे ना, ऑफलाईनला घेतला असेल प्रॉब्लेम मी तर. येस मित्रा, ओके. बरं ठीक आहे, मग आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. 26 आणि 4 30 आणि 31, 31 आणि 8 39, 39,000. इथं पण 39,000 वर 39,000. 26 आणि 8, 26 आणि 7, 26 आणि 4 30 आणि 4 34, 34,000. 34. ह्याला म्हणा टू बॅलन्स सीडी. हे उत्तर जे येतं त्याला टू बॅलन्स सीडी म्हणा. ठीक आहे, तर हे लिहा बॅलन्स शीटला ऍज अ कॅपिटल. कोण आहेत? ए आणि बी. ए बी 39 34. 9 10 11 12 13 13 3 हातच्याला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 73,000. आकांक्षा बरोबर आहे. समृद्धी बरोबर आहे. बरं, हे बँक अकाउंट क्लोज करा क्विकली. 800. इकडं पण आहेत 800. वरल्या 800. याला म्हणा बाय बॅलन्स सीडी. मृण्मयी 37,000 विच 73,000. अच्छा बरोबर आहे, ठीक आहे, टायपिंग मिस्टेक. बँकचा 800 रुपये जो बॅलन्स आहे तो आपण मित्रांनो बॅलन्स शीटला लिहितो 800 रुपये. तर तो बॅलन्स शीटला लिहा आणि मला सांगा या बॅलन्स. सो इथं टोटल मी लिहितो 1,11,000. ठीक आहे, तर या वेळेला काय झालं, म्हणजे बेसिकली काय झालं आतापर्यंत आपण की हा चौथा प्रॉब्लेम सोडवतोय. अकाउंट सगळे बनवले, दोन्ही कंपन्यांच्या बॅलन्स शीट आपण बनवल्या आणि त्या बॅलन्स शीट इथं तुमच्या समोर आता आहे. आता यानंतर या प्रॉब्लेम मधली लास्ट स्टेप आपल्याला कोणती मित्रांनो करायची असते, तर या दोन ज्या बॅलन्स शीट बनवल्या, या दोन बॅलन्स शीट वरून आपल्याला एक कंबाईंड बॅलन्स शीट बनवायची असते. तर ही जी कंबाईंड बॅलन्स शीट आहे या दोन कंपन्यांचं अमलगमेशन होते, म्हणजे एकत्रीकरण होते. तर एकत्रीकरण दोन फर्मचं झाल्यानंतरची जी बॅलन्स शीट असेल ती वाली बॅलन्स शीट मला इथं बनवायची आहे. सो मी ही बनवतोय कंबाईंड बॅलन्स शीट. ठीक आहे, ही कंबाईंड बॅलन्स शीट जी आहे ती इथं आपण बनवून घेऊया. कंबाईंड बॅलन्स शीट कशी बनवायची, तर सिंपल आहे. लॅबिलिटीला जे काही कॉमन पॉइंट्स आहेत त्याची टोटल आणि असेटला जे काही कॉमन पॉइंट्स आहेत त्याची टोटल, एवढंच आपल्याला काम करायचं आहे. यामध्ये फार काही वेगळं असं नाहीये. ठीक आहे, सो मी पहिल्यांदा स्टार्ट करतो लॅबिलिटीच्या कॅपिटल बाजूपासून. इथं कोण कोण आहे बघा, एस, जे आणि ए बी. ठीक आहे, तर मी इथं लिहितो फर्स्ट पॉइंट दॅट इज अवर कॅपिटल. यस आहे, जे आहे, ए आहे आणि बी आहे, असे 4 लोक आहेत. यस आणि जेचं कॅपिटल बघा किती आहे, तर 49,625 आहे दोघांचं पण. हे लिहूया 49,625. इथं पण 49,625. ओके, तर हे दोघांचं कॅपिटल आहे पहिल्या. नंतर इकडं कोण आहेत, इकडं आहेत ए बी 39 आणि 34. ठीक आहे, कुणीतरी टोटल करा यांची. 39,000 34,000. हे आहे आपलं टोटल कॅपिटल. यांची टोटल करा किती आहे ते बघा. 99,250 प्लस आकांक्षा 1,72,250. ओके, एकाने उत्तर दिलेलं आहे. अगेन कुणीतरी, अजून कुणीतरी उत्तर द्या म्हणजे ते कन्फर्म होईल. प्रणव 1,72,250 म्हणजे बरोबर आहे दोघांचं. यशस्वी बरोबर आहे. येस मित्रांनो, काही हरकत नाही. सो हे आपण काय केलं, चौघांचं कॅपिटल लिहिलं. ठीक आहे, जे कोण 4 2
पार्टनरशिपच्या कंपन्या आहेत, त्या दोघांचे मिळून 4 पार्टनर आहेत, त्यांचं आपण इथं कॅपिटल लिहिलं. चलो, सो नाव इथं बघा सेकंड पॉइंट आहे इथं क्रेडिटर्स, इथं पण आहेत क्रेडिटर्स, इथले आहेत 30,000, इकडले आहेत 30,000, म्हणजे 30 अधिक 30 क्रेडिटर्सची टोटल होणार आहे 60. तर मी इथं लिहितो क्रेडिटर्स 60,000, इथं लिहितो मी क्रेडिटर्स आहेत 60,000 रुपये. नेक्स्ट पॉइंट बघूया यानंतर काय. नेक्स्ट पॉइंट आहे लोनचा. लोन मध्ये आता इथं लोन हे 25,000 एक आहे, आणि इकडलं ठीक आहे, हे सेपरेटच लिहूया, हे वाला लोन सेपरेट लिहूया 25,000. हे जे दुसरी कर्ज आहेत ना, ते एका बँकेचं दुसऱ्या बँकेचं दोन वेगवेगळी कर्ज आहेत, तर त्यांना आपण वेगळंच लिहूया, एकत्र करायला नको. आता हे बघा कुणाचं आहे, तर हे कोल्हापूर बँकेचं कर्ज आहे 8,000चं. तर याला मी लिहितो लोन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक. ठीक आहे, ते 8,000चं आहे. ठीक आहे, ते 8,000चं कर्ज आहे, लोन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक, ते आहे 8,000. ठीक आहे, आणि यानंतर आहे इथं परत यानंतर इकडं आहे सांगली डिस्ट्रिक्ट बँकेचं कर्ज, जे पण 8,000चं आहे, ते पण आपण इकडे लिहूया लोन ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट बँक, ते पण 8,000. ठीक आहे, सिंपल मित्रांनो, दोन्ही ज्या बॅलन्स शीट ओल्ड आपल्याकडे आहेत त्याचा कंबाईन करून आपण न्यू वाली बॅलन्स शीट इथं बनवतो. ठीक आहे, न्यू वाली बॅलन्स शीट आपण इथं बनवतोय. सो ती बॅलन्स शीट आपण इथं बनवलेली आहे आणि हे काम झालेलं आहे. चलो, ठीक आहे. देन यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे यानंतर दिलेला. आता लायबिलिटी साइड कव्हर झाले, असेटला जाऊया. असेटला बघा पहिल्यांदा इथं काय दिले, इकडं लँड बिल्डिंग, इकडं बिल्डिंग नाहीये, इकडं बिल्डिंग आहे 46,000ची, तर मी इथं लिहितो बिल्डिंग 46,000. बिल्डिंग 46,000. नेक्स्ट पॉइंट दिलाय इकडला आहे मशिनरीवाला, जो आहे 57,000. तर हा पण तिकडं नाहीये, मी याला इथंच लिहितो मशिनरी 57,000. ठीक आहे, मशिनरी आहे 57,000. नेक्स्ट आहे स्टॉक. आता स्टॉक इकडे आहे का, आहे. चलो, तो इथला स्टॉक किती आहे बघा, हा इथला स्टॉक आहे आपला 20,000चा. ठीक आहे, इथं स्टॉक आहे 20,000चा, इथं स्टॉक आहे 51,200चा. दोघांची टोटल करूया, 51 आणि 20, 51 61 71,200 होणार आहे, तेवढाचा हा आहे स्टॉक. ठीक आहे, 71,200 रुपये होणार आहे, तेवढाचा हा आहे स्टॉक. ठीक आहे, 71,200चा स्टॉक आहे. त्यानंतर काय डेटर्स. डेटर्स बघा इथं 14,250 आणि इथं आहेत 38,000. ठीक आहे, टोटल करा जरा डेटर्सची. 38,000 अधिक 14,250, 38 आणि 10 48 आणि 4 52,250 येतात का बघा. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. दोन बॅलन्स शीट मधले जे डेटर्स आहेत त्यांची टोटल करा, तिथं तुम्हाला मिळून जाईल. 52,250. येस, कोण कोण आहे, समृद्धी, आकांक्षा, प्रणव. मित्रांनो बरोबर आहे तुमचं तिघांचं. ओके, सो हे झाले डेटर्स तुमचे. डेटर्स नंतर कोण आहे, गुडविल. आता बघा इथलं गुडविल आहे 25, इथलं गुडविल आहे 16. ठीक आहे, तर ते लिहून घेऊया. गुडविल 25 आणि 16, 25 आणि 10 35, 35 आणि 6 41. तर गुडविलची टोटल होणार आहे 41,000. समृद्धी बरोबर आहे 41,000. देन यानंतर परत आहे आपल्याकडे काय, बँक. बँकचा बॅलन्स इथंच आहे 800 रुपये. ठीक आहे, तर हा लिहा इथं बँक बॅलन्स 800 रुपये. यानंतर इकडं बघा, यानंतर इकडं राहिले काय, 2 पॉइंट आहेत. एक हा बिल रिसिवेबल आहे 3,000चा. ठीक आहे, बिल रिसिवेबल आहे 3,000 रुपये. बिल रिसिवेबल आहे 3,000 रुपये. नंतर फर्निचर आहे. फर्निचर आहे 2,000चं. फर्निचर 2,000चं इथं लिहूया.
फर्निचर आहे 2000चा. ठीक आहे. तर मित्रांनो ही बॅलन्स शीट मला वाटतं लिहून झालेली आहे. टोटल करता का जरा बघा या बॅलन्स शीटची आणि सांगा अँसर्स काय येतात. टोटल करा, अँसर सांगा. प्रथमेशने एक उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, करा. आधीचं उत्तर आत्ताचं उत्तर करेक्ट येते का बघा. यशश्री बरोबर आहे, प्रणव बरोबर आहे. सगळ्यांनी उत्तर दिले ते आहे 2,73,250. ठीक आहे, 2,73,250. 2,73,250 असं येते उत्तर तुमचं. आकांक्षा बरोबर आहे. तर मित्रांनो या बॅलन्स शीट, कंबाईंड बॅलन्स शीट जी आहे, या कंबाईंड बॅलन्स शीट बरोबर हा जो प्रॉब्लेम आहे, जो मागचा थोडासा पार्ट यातला आपला राहिलेला होता, तो वाला पार्ट इथं कव्हर होतोय. ठीक आहे, हा प्रॉब्लेम 4 नंबरचा जो आहे तो आपला आय थिंक झालेला इथं आहे.